जागर आदिशक्तीचा, नवरात्र जागर भक्तिभावाचा। नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास। समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श, अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर। मंडळी नमस्कार। शारदीय नवरात्र उत्सवाचा आज चौथा दिवस, अश्विन शुद्ध चतुर्थी, बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023। गावखेड्यापासून ते देशभरात या उत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे। मंडळी, नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, पण आजच्या धकाधकीच्या जगात कुटुंबाचा मुख्य कणा असलेल्या स्त्रीचे आरोग्य मात्र बिघडताना दिसतंय। आमच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त याच स्त्री शक्तीच्या आरोग्याचा जागर आपल्या पुढे आम्ही मांडत आहोत। याच निमित्त आज आपण स्वतःचं आरोग्य जपत आपल्या भारदस्त आवाजाची जादू कायम ठेवणाऱ्या नारायणगाव येथील अनघा साने या स्वरदुर्गेला भेटणार आहोत। अनघा यांच्या आवाजाची जादू 4 दशके अविरत सुरू आहे, तर त्यांना सूत्रसंचालनाचा प्रदीर्घ अनुभव आहे। काही कॉर्पोरेट जाहिराती तसेच शॉर्ट फिल्म मध्ये त्यांनी अभिनय केलाय, तर काही माहितीपटांनाही त्यांनी आपला आवाज दिलाय। चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्यांनी काम केलंय। राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत त्यांनी 2 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवलाय। गेली 28 वर्षे त्या ग्रामोन्नती मंडळाच्या सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन मध्ये बालवाडी शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका म्हणून काम केलंय। सध्या त्या निवृत्त आहेत, मात्र त्यांच्या आवाजाचा गोडवा आजही टिकून आहे। पाहणार आहोत गोड आवाजाच्या अनघा साने यांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी जागर नवदुर्गांचा या बायमाणूस विशेष मध्ये। बायमाणूस प्रस्तुत जागर नवदुर्गांचा या विशेष भागाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सदानंद व पल्लवी राऊत यांचे विघ्नहर नर्सिंग होम, पुणे नाशिक हायवे, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आमच्या उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: हृदयविकार, मधुमेह, पॅरालिसिस, आतड्यांचे विकार, सर्पदंश व विषबाधा, यासोबतच अतिदक्षता विभाग आणि डायलिसिस शस्त्रक्रिया विभाग सुद्धा कार्यरत आहेत। नमस्कार, मी सौ अनघा अनिरुद्ध साने, पूर्वाश्रमीची मेघा वांजपे, मेघा हरिभाऊ वांजपे। माझा जन्म तळेगाव दाभाडे इथं झाला, पण माझ्या वडिलांची PWDत माझे वडील अकाउंटंट होते, त्यामुळे फिरतीची आणि बदलीची नोकरी होती। दर 2 वर्षांनी आम्ही वेगळ्या गावात जात होतो, म्हणून अर्थातच लहानपणापासून व्यक्तिमत्वावर वेगवेगळ्या ठिकाणचा प्रभाव आहे। वेगळ्या मैत्रिणी, वेगळे शेजारी आणि चौकोनी आमचं कुटुंब, माझी धाकटी बहीण, एक मोठा भाऊ, आई वडील, असं सगळे नातेवाईक पुणे, फलटण, साताऱ्याकडे, पण आम्ही मात्र दूर नांदगाव, मालेगाव, धुळं, जळगाव अशा ठिकाणी असल्यामुळे 4-5 जणांचं छोटं छान आनंदी कुटुंब। घरात रोज रात्री वडिलांना काहीतरी नाच करून दाखवणं हे माझं आणि बहिणीचं ठरलेलं असायचं, आणि वडीलसुद्धा मोठ्या कौतुकाने आमचा हा डान्स, नृत्य जे काय असेल ते बघत राहायचे। कोणीही आलं तर मला काहीतरी करून दाखवायचं घरात कंपल्शन असायचं, म्हणजे थोडंसं आपण पुढे जाऊन काही केलं पाहिजे। अभिनयाची आवड आहे, नृत्याची आवड आहे, हे मला वाटतं लहानपणी घरातल्या सगळ्यांना कळलं होतं। तेव्हाचं त्या काळी वातावरण असं होतं की त्या दृष्टीने फार काही व्हायचं नाही, की काही कुठल्या कोर्सला घालूया असं काही नव्हतं, पण घरात सगळं करायला परवानगी होती। वडिलांना मुलींनी नेहमी थोडक्यात आजच्या काळात डॅशिंग असावं असं वाटायचं, आणि त्यांनी त्यासाठीच प्रयत्न केले की तुम्हाला सगळं आलं पाहिजे। मग बँकेचे व्यवहार असू देत, सायकलवरनं लांब लांब जाऊ देत, आम्हाला कधीही कोणी घरी पोचवायला आलं नाही, आम्ही सायकलवर जायचो, प्रसंगी डबल सीट मैत्रिणींना घेऊन जायचो, पण कुठेही गेलं तर अडलं नाही पाहिजे, हे आई आणि वडिलांचं दोघांचं तत्त्व होतं, आणि आम्हाला त्यांनी त्याच दृष्टीने वाढवलं। त्यामुळे आत्ता त्याचा खूप उपयोग होतो असं वाटतं। लहानपणापासून वाचण्याची आवड होती, जे दिसेल ते, मग रद्दी पेपर असेल तरी घेऊन वाचायचे। आता जरा मोबाईलच्या ह्याच्यात थोडं कमी झालं आहे, ते मोबाईल जास्त बघितला जातो, पण वाचनाची पहिल्यापासून आवड होती, त्यामुळे ते एक त्याचा उपयोग पुढे निश्चितपणे त्याही गोष्टीचा झाला असं मला वाटतं। अतिशय सुरक्षित, छान, उत्तम घरात बालपण गेलं।
2 वर्षांनी शाळा बदलत होती, पण बाकीचं कळत्या वयाचं म्हणजे 10वी 12वी नंतरचं जे शिक्षण आहे ते जळगावमध्ये झालं. जास्तीत जास्त त्या शैक्षणिक कालावधीचा जो आमचा आहे तो जळगावमध्ये गेला आणि तिथं माझं कॉलेजपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. जळगावला माझं पुढचं शिक्षण झालं. माझ्या कॉलेजचं नाव होतं नूतन मराठा कॉलेज आणि मजा होती सगळी. भरपूर मैत्रिणी, बहुतेक बोलका स्वभाव असल्यामुळे मैत्रिणी म्हणजे सतत मैत्रिणींबरोबर असायची. सायकलिंग असायचं, कुठे जाऊ तिथं सायकलवर. घर लांब होतं कॉलेजपासनं. एकूण तेव्हा फार काही मित्र वगैरे वातावरण नव्हतंच एकूणच आमच्या वेळेस. त्यामुळे भरपूर मैत्रिणींबरोबर भरपूर मजा. पण मजा म्हणजे एकमेकींच्या घरी जाणे, एकमेकींच्या ताटात जेवणे, जो पदार्थ असेल तो मागून घेऊन खाणे, ह्या टाईपची मजा होती. कुठे सिनेमाला, नाटकाला वडील आवर्जून घेऊन जायचे. त्यामुळे नाटकं पण त्या काळात खूप बघितली आणि हळूहळू आपला ओढा तिकडंच आहे असं लक्षात आलं. पण अर्थातच तेव्हा तिकडेही आम्हाला माहीत नव्हतं की आपल्याला अभिनय आवडतोय तर काय करायला पाहिजे. पण तो आवडतोय हे शाळेच्या वयापर्यंत समजलेलं होतं. कारण शाळेत असतानासुद्धा एखादी एकांकिका असू देत, एखादं नाटक असू देत, कुठला डान्स असू देत, जिथं कुठे एखादी मुलगी आली नाही की चल मेघा तू कर, अशी परिस्थिती होती. त्यामुळे जिथं कमी तिथं मी, असं आमचं शाळेचं गॅदरिंग असायचं. आणि तिथं मात्र मी एकांकिकांमधनं काम केली, खूप नाच बसवले, नृत्य केली, गाणी म्हणली. सगळ्यात पुढे मी या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेपर्यंत असायचे. 11वीला जेव्हा आम्ही ज्युनियर कॉलेज होतं, 11वी 12वी नंतर मात्र वडिलांनी स्टेजवरचं आमचं काम बंद केलं होतं. कारण मुलींनी जाऊन स्टेजवर काही करणं हे त्यांना मान्य नव्हतं. वडिलांना जरी आम्ही नाटकात काम करणं मान्य नसलं तरी माझी आई अतिशय उत्तम अभिनेत्री होती. महिला मंडळांच्या नाटकांमध्ये वगैरे ती हिरिरीने भाग घ्यायची आणि सुंदर तिचं ॲक्टिंग होतं, सुंदर अभिनय करायची. ह्या गोष्टीला मात्र माझ्या वडिलांची परवानगी असायची. म्हणजे आईवडील मुंबईला असताना पुण्यातल्या नाटकातसुद्धा आईंनी हौशी कलाकार म्हणून किंवा बदली कलाकार म्हणून काम केलं आहे. अगदी दिलीप कोल्हटकर वगैरे यांच्याबरोबर आईने नाटकातनं कामं केली आहेत. त्याला वडील परवानगी देत होते. आणि आई आणि माझी मावशी विशेषतः दोघी अगदी स्टेज गाजवणारं काम करायच्या. मला असं वाटतं त्यांच्याचकडनं हे माझ्यापर्यंत आलेलं आहे, अभिनय आणि इतर गोष्टी. मग जळगावनंतर माझ्या वडिलांची बदली नारायणगावला झाली. आम्ही नारायणगावच्या कॉलनीत साधारण 2 वर्ष होतो लग्नाच्या आधी आणि आम्ही इकडं आलो. मला वाटतं माझी शेवटची परीक्षासुद्धा नारायणगावहून जळगावला जाऊन दिलेली आठवती आहे मला. आणि इकडं आलो आणि एकदम वेगळं वातावरण, छोटं गाव. आणि इथं नारायणगावात आल्यानंतर माझी अनिरुद्ध साने यांच्याशी ओळख झाली. ते तिकडं टेबल टेनिस खेळायला यायचे, ओळख झाली. उत्तम टेबल टेनिस आणि बॅडमिंटनपटू होते. फास्ट बॉलर त्यांच्या संघाचे होते. जुन्नर कॉलेजला ते शिकत होते आणि ते अतिशय उत्तम खेळाडू त्यावेळेचे होते. म्हणजे फास्ट बॉलर म्हणून त्यांना सगळेजण जवळजवळ ओळखतात आपल्या इथं. आमची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि लग्न करायचं ठरवलं. अर्थात आधी घरी सांगितलं, माझ्या आईला ते भेटायला येऊन आईला सगळं सांगितलं. मग आम्ही जाऊन माझे आईवडील जाऊन सासू सासऱ्यांना भेटले आणि मग मेघा वांजपेची अनघा साने झाली. 2, 4, 5 माणसांचीच सवय असलेली मी एकत्र कुटुंबात आले. सासू सासरे, धाकटा धीर, नंतर मग जाऊ, त्याच्या 2 मुली, माझी 2 मुलं, असं आमचं 10. आणि आलं गेलं किती. सासरे माझे रोटरी क्लबचे मेंबर होते. सासरे माझे यात्रेत खूप सक्रिय असायचे. आपल्या नारायणगावच्या यात्रेत उत्तम कुस्तीपटू होते. खो खो खेळायचे छान. कॉलेजचा काळ त्यांनी त्यांच्या कॉलेजचा गाजवलेला. आपल्या इथल्या नारायणगावच्या आखाड्यातसुद्धा ते पंच म्हणून उभे असायचे. असे हिरिरीने सगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणारे सासरे. त्यामुळे घरी आला गेला भरपूर सतत. आणि अशा एकत्र कुटुंबात मी आले आणि फक्त सानेच नव्हे तर नारायणगावची सून होऊन नारायणगावात खऱ्या अर्थाने रुळले. आणि एक वेळ माहेरी जितकं मला मिळालं नाही, बाहेर माझ्यातले कलागुण, इथं सान्यांच्या, अनिरुद्ध सान्यांची लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरात आल्यावर आणि नारायणगावात त्या सगळ्या माझ्या कलागुणांना खूप वाव मिळाला आणि मोकळी वाट मिळाली असं मला वाटतं.
म्हणजे आमचा गप्पांगण म्हणून एक ग्रुप होता, आम्ही महिलांनी सुरू केलेला, आणि दरवर्षी आम्ही त्यातनं काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम बसवायचो. आणि त्याची गंमत अशी असायची, आम्ही चैत्राचं हळदी कुंकू करायचो. तेव्हा नारायणगावला 5 वाजता पाणी यायचं, म्हणून हळदी कुंकू 3 वाजता असायचं. 3 ते 4 हीच वेळ. आणि कारण मग तेव्हा आमची हौस म्हणून आम्ही काहीतरी कार्यक्रम तिथं महिलांसमोर सादर करायचो. आणि 5च्या आत सगळ्याजणी घरी गेल्या पाहिजेत, कारण पाणी यायचं. अशा कितीतरी जुन्या आठवणी मी सांगू शकेन. त्याच्यात आम्ही महाराष्ट्राची लोकधारा बसवली होती. मी लावणी नाचत होते, गोंधळात वाघ्या म्हणून मी काम करत होते, भारूड करत होते, आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींची त्याला साथ होती. आम्ही सगळ्या म्हणजे पुरुषी ड्रेस आम्हीच घालायचा आणि आम्ही तिथं नृत्य सादर करायचं, एखादी कला सादर करायची. आणि विशेष म्हणजे बाहेर तेव्हा गणपती उत्सवात, नवरात्र उत्सवात आमच्या ह्या महाराष्ट्राची लोकधारा लोक जेव्हा बोलवत होती, आमचा कार्यक्रम ठेवत होती. ही जवळजवळ मी 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. तर कोणाच्या घरनं काही ऑब्जेक्शन नको आणि एक आधार म्हणून माझे सासू सासरे आमच्याबरोबर त्या कार्यक्रमाला यायचे. प्रत्येक कार्यक्रमाला ते समोर बसलेले असायचे. मग ते आहेत ना, आमच्या मैत्रिणींच्या घरातनं पण मग काही प्रॉब्लेम नसायचा की आई बाबा बरोबर आहेत. इतका पाठिंबा त्यांनी दिला. म्हणजे माझे वडील म्हणायचे सुद्धा त्यांना, मी नाही माझ्या मुलींना कधी स्टेजवर जाऊ दिलं, पण तुम्ही त्यांना खूप मोकळीक दिली. याचं वडिलांना पण छान वाटायचं. असं सगळ्या कलागुणांना वाव मिळणारं घर आपल्याला मिळणं, सासर, हे खरंच भाग्यच असतं. आणि त्यांच्या माध्यमातून तर अजून खूप गोष्टीतनं मी सक्रिय झाले आणि अनेक गोष्टीत भाग घेतला. रोटरी क्लबला आमच्या जवळची साने वस्तीतली छोटी छोटी मुलं घेऊन, आमच्या घरात तेव्हा तिथं साने वस्तीमध्ये फक्त आमच्याच घरात गणपती बसायचा. घरही थोडीच होती, तर खूप काही करण्याची हौस असल्यामुळे आजूबाजूची मुलं गोळा करून मी त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवायचे की चला डान्स बसूया, एखादं नाटुकलं बसूया. मी पण त्यांच्याबरोबर लहान मुलांबरोबर काम करायचं. एखाद्या प्रवेशात आम्हाला आठवतं आहे, शारदा नाटकातला एक प्रवेश आम्ही सगळ्या मुलींनी त्या छोट्या बसवलेला, मी त्याच्यात काही गाणं सादर केलेलं. अशी धमाल आम्ही आमच्या त्या वस्तीतसुद्धा करत होतो. आणि हा जो सगळा कार्यक्रम आहे तो रोटरी क्लबला गव्हर्नर व्हिजिट असते, त्या गव्हर्नर व्हिजिटमध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून सादर केला बाबांच्या आग्रहामुळे. आणि तिथं माझी ओळख डांगेबाईंशी झाली. तर त्या लहान मुलांची आवड, त्यांच्याकडून करून घेतलेलं ते काम, अभिनय, त्यांना जो धीडपणा वाटला मुलांना, ते सगळं बघून त्यांनी मला शाळेत काम करशील का विचारलं. आणि छोट्या मुलांची आवड असल्यामुळे मी शाळेत काम करायला हो म्हणलं. म्हणजे 1990 साली, 87 साली मी 2 वर्ष प्राथमिक विभागाकडे 1 वर्षभर काम केलं. मग 90 साली मात्र मी बालवाडी विभागाकडे, बालनिकेतन आजचं जे आहे श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन, आपल्या ग्रामोन्नती मंडळाचं, तिथं शिक्षिका म्हणून काम करायला लागले. आणि त्या छोट्या मुलांचे विविध कार्यक्रम बसवणं, सांस्कृतिक कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने सादर करणं, याच्यात पूर्ण एकरूप झाले. शाळा आमची होती छोट्या मुलांची, वय वर्ष 3 ते 6. आणि त्या मुलांना काहीच नाही, म्हणजे त्या मुलांना समजावून सांगताना आपल्याला इतकं विचार करून सांगायला लागतं, तेव्हा त्यांना कळतं. याचा मला वाटतं प्रत्येक वेळेस बोलण्याच्या वेळेस मला फार उपयोग झाला. म्हणजे समोरचा माप कोण आहे, समोर काय आहे, त्यांच्यापर्यंत आपण कसं पोचलं पाहिजे, हे या छोट्या मुलांनी मला शिकवलं. मग त्यांच्याशी गोष्ट सांगणं असू देत, त्यांच्याबरोबर गाणी म्हणणं असू देत, त्यांच्याबरोबर डान्स नृत्य करणं असू देत. मुलं म्हणजे इतकं निरागस विश्व आहे शाळेचं की त्यांच्यात आपण रमून जातो एकदम. आणि मला असं वाटतं कोणतीही बालवाडी शिक्षिका असेल ना, ती कधीच वयानं मोठी होत नाही, ती मनाने कायम छोटी असल्यामुळे तिच्या एकूण व्यक्तिमत्वात पण तो एक तजेलदारपणा, एक निरागसता म्हणा किंवा अखंड उत्साह हा नेहमी वाटत राहतो. हे त्या छोट्या मुलांचं श्रेय आहे असं मला वाटतं. दरवर्षी येणारे पालक असतात, आमचे पदाधिकारी असतात, जे आपल्याला शिकवत राहतात. या सगळ्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो, जो शाळेमुळे मला खूप झाला. वेगवेगळी नाटकं बसवणं, त्यात तो विचार करताना, कार्यक्रम बसवताना आपण या पुढच्या पिढीला काहीतरी चांगलंच दिलं पाहिजे. कुठला तरी रेकॉर्ड डान्स लावला आहे आणि मुलांनी त्याच्यावर नाच करणं, हे मला कधी मान्य नव्हतं. मग त्या सांस्कृतिक कार्यक्रम जरी असला तरी त्यातनं आपण काय वेगळं देऊ शकतो, त्यातनं नकळत होणारे संस्कार कोणते असतील, त्यातनं होणारी सामाजिक जाणीव मुलांना कोणती असेल, हा विचार करूनच तिथं मी नेहमी काम केलं. आणि त्यामुळे ते पालकांना पण आवडत गेलं. कारण आपण जेव्हा प्रामाणिकपणे काही चांगलं देतो ते नक्की समोरच्यापर्यंत पोचतो. म्हणजे मला आत्ता एक आठवतं आहे की आम्ही शाळेत मुलांचे श्लोक शिकवतो. जे श्लोक आहेत
ते आहेत सामाजिक जाणीवेचे. कचरा टाकू नका, रस्त्यात थुंकू नका, आईवडिलांना मदत करा, अशा छोट्या 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 शेतकऱ्यांची आठवण करा, आपल्या किसान जे आपले आहेत त्यांची आठवण करा, असे छोटे संस्कारांचे श्लोक मी तयार केले आणि ते आम्ही मुलांना शिकवतो. म्हणजे शाळा ही आपल्याला पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं देण्याचं एक उत्तम माध्यम आहे आणि त्यामुळे आपले विचार पण त्या दृष्टीनेच तयार होतात किंवा आपण चांगला एक विचार सतत करत राहतो. या दृष्टीने शाळेत काम करणं माझ्यासाठी खूप आनंददायी होतं. शाळेत काम करत असताना निवेदनाचा पण खूप कार्यक्रम शाळेतले सुरुवातीला मी केले. पण निवेदन करत असताना मला एक आठवतं, निवेदन हे म्हणल्यावर किंवा निवेदनासाठी एक माईकसाठी वेगळ्या पद्धतीचा आपल्याला आवाज लावायला लागतो. त्याची एक आठवण म्हणलं तर मला ओतूर शहर आठवतो. ओतूरमध्ये तेव्हा माझे आमदार बेनके साहेब, आम्ही त्यांना वल्लभमामा म्हणतो, तर ते निवडणुकीला उभे राहिले होते. माझ्या अंदाजाने 85 साल असावं. आणि बेनके बहिणींबरोबर आम्ही सगळ्या बऱ्याच बायका निवडणुकीच्या प्रचाराला जायचो. माझे सासरे बाबा ते पण तिथं अगदी मुख्य भूमिकेत असायचे प्रचाराच्या. ते सगळी धुरा तिथली जवळजवळ सांभाळत होते. तर आम्ही पण तिथं जायचो. आणि अचानक एक दिवस असं झालं की माईक माझ्याकडे आला. तेव्हा जीप असायच्या, जीपला स्पीकर लावलेले असायचे आणि तुम्ही गाडीत बसून बोलायचं असायचं माईक घेऊन. आत्तासारखं रेकॉर्डिंग वगैरे तेव्हा नव्हतं. तर माईक घेऊन जे काही पत्रक असेल ते मी वाचत होते, त्यांच्याबद्दल आमदार साहेबांबद्दलची माहिती देत होते, पक्षाबद्दल काय काय बोलत होते. आणि हे सगळं असं गावातनं जात असताना असं लक्षात आलं, अरे लोक दार उघडून बाहेर येत आहेत आणि आपला आवाज ऐकतायत किंवा मुद्दाम थांबून ऐकतायत की हे कोण बोलतंय. आणि ती मला खूप जादू वाटली की असं 4-5 घरातनं मला त्या पेठेतल्या दिसलं की लोकांना वाटतंय हा आपला आवाज ऐकावा. तोपर्यंत मी बरं बोलते असं पण मला वाटत नव्हतं खरं म्हणाल तर. शाळेत नव्हतेच जात आणि तेव्हा तर तो प्रसंग आहे. त्याने मला थोडं वेगळं वाटलं माझ्या बोलण्याबद्दल की अरे आपण हे काहीतरी वेगळं बोलतोय, लोकांना ऐकावंसं वाटतंय. आणि मग बरोबरीच्या सगळ्याजणी पण म्हणायला लागल्या की तू अगदी टी व्हीवर असतं तसं बोलतेस, तू पुण्या मुंबईत राहतेस असं वाटतं. अशा तऱ्हेने माझ्या आवाजाची ती मला पहिली ओळख तिथं झाली. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा शाळेत गेले तेव्हा शाळेत मग माईक हातात आला. अनेक शाळेच्या कार्यक्रमाचं निवेदन केलं. ते पालकांना मुलांना आवडत होतं आणि त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया येत होतात की चांगलं बोलते, वा 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 तुम्ही आज हे छान बोलल्या. बोलण्यातली थोडी उत्स्फूर्तता लोकांना आवडत होती. हळूहळू लिखाणातलं वाचण्यापेक्षा आपल्या मनाचं बोलूया याच्याकडे कल होत होता. मग हे सगळं करताना रोटरी क्लबच्या अनेक निवेदनं केली. जुन्नरच्या शिवजयंतीचं मुख्यमंत्री साहेबांच्या सभा मी आणि अनघा जोशी असं मिळून केल्या. आणि हे सगळं करता असताना मला आठवतं आहे अगदी अरुण गुजराथी आले होते रोटरी क्लबला कार्यक्रमाला आणि त्याचं निवेदन माझ्याकडे होतं. आणि कार्यक्रम संपल्यानंतर जाऊन कोण बोलत होतं वगैरे असं त्यांनी चौकशी केल्यावर मग कोणीतरी मला बोलवलं. मी गेले आणि अरुण गुजराथी म्हणाले, तुमचा आवाज अगदी हृदयाला भिडतो, इथं पोचतो. आणि मला इतकं छान वाटलं की आपण जे बोलतोय ते माणसाच्या मनापर्यंत पोचतंय हे मला तिथं पहिल्यांदा कळलं की हो बोलण्यातनं पण आपण लोकांच्या हृदयापर्यंत की लोकांच्या मनापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे मग त्या दृष्टीने अजून प्रयत्न होत गेले. अशी शाबासकीची ती दाद मिळाली. एकदा कुलदीप पवार आले होते. इथं अलंकार क्लॉथ स्टोअर्स म्हणून होतं आधी आणि त्याचं उद्घाटन होतं त्यांच्या दुकानाचं किंवा काहीतरी कार्यक्रम होता आणि तिथं निवेदन मला दिलं होतं. तर कुलदीप पवारां म्हणले की किती छान बोलता तुम्ही, तुमचा आवाज किती छान आहे. मी 2 नाटकं आता प्लॅन करतो आहे, तुम्ही एका नाटकात तरी माझ्या आलंच पाहिजे. त्यांनी मला नंबर दिला, माझा घेतला. मग पुढे असं असतं की मी त्यांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे ना की मला तुम्ही नाटक देताय. तर त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चूक आहे, पण ते माझ्याकडनं कॉन्टॅक्ट झाला नाही. पण ती पण एक आठवण आहे की अरे त्यांनासुद्धा आपला आवाज खूप आवडला. आणि अशा गोष्टी छान खूप पॉझिटिव्ह आणि त्या आवाजाच्या बाबतीतल्या येत गेल्या. आणि ह्याच्यासाठी आपण अजून काही करावं, थोडा अभ्यास करावा असं मला वाटायला लागलं. माईकची सवय झाली होती, माईकवर बोलायला आवडत होतं. त्याच्यानंतर आम्ही एक स्वरगंध नावाचा कार्यक्रम गाण्याचा करत होते. नारायणगावचा ग्रुप होता
आणि त्याच्यात पण मी गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन अनेक वर्ष केलं. तो एक वेगळा अनुभव होता. प्रत्येक ठिकाणी जे आपण निवेदन करतो त्याप्रमाणे बोलणं आणि त्याचा अभ्यास करणं हे सुरू झालेलं होतं. आणि असं असताना एक दिवस पूजा ऑडिओचे जगदीश वामन यांचा निरोप आला किंवा फोन आला. फार जुनी गोष्ट आहे की एक रेकॉर्डिंग करायचं आहे. कसलं रेकॉर्डिंग होतं मला आठवत नाही आता. जाहिरात होती किंवा निवडणुकांचे पण आम्ही बरेच रेकॉर्डिंग केले. म्हणजे ते सुरू झालं होतं की माईक घेऊन गाडीत बसून जाण्यापेक्षा आपण आता आधी रेकॉर्ड करूया आणि मग स्पीकरवर ते रेकॉर्डिंग लागत होतं आणि लोकांना ऐकायला मिळत होता आवाज. असं सुरू झाल्यानंतर वामन यांच्याकडे रेकॉर्डिंग सुरू झालं होतं. मग निवडणुकीचं असेल किंवा काही जाहिराती असतील. एक कारगिल युद्धाच्या वेळेस पण आम्ही एक मोठा कार्यक्रम केला होता, देशभक्तीपर गीतं आणि कारगिलच्या सगळ्या शहीद किंवा जे लढले वीर त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि मध्ये मध्ये काही आपलं देशभक्तीपर गीतं असं पण आम्ही रेकॉर्डिंग केलं होतं. त्यावेळेच्या रेकॉर्डिंगचं वैशिष्ट्य असं होतं की तेव्हा कम्प्युटर लॅपटॉप वगैरे काही नव्हतं किंवा कुठलं सॉफ्टवेअर नव्हतं. त्यामुळे हातात कागद घेतला की न चुकता वाचायला लागायचं. जर काही तुम्ही चुकलात तर परत पहिल्यापासून सुरू, कारण ते रेकॉर्ड मशीन वेगळं होतं. तेव्हा कम्प्युटर लॅपटॉप सॉफ्टवेअर नसल्यामुळे शांतपणे रेकॉर्डिंगमध्ये ते चुकायचं पण नाही आहे, नीट वाचायचं पण आहे, उच्चार पण नीट आला पाहिजे, योग्य ते भाव त्यातनं आले पाहिजेत. असं एक वेगळीच मजा असायची. आणि मग ते इतकं छान सगळं पानभर बोलून झाल्यानंतर इतकं भारी वाटायचं आणि हायसं वाटायचं की वा 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 आपण न चुकता. त्यामुळे फार चुका न करता बोलण्याची सवय मला वाटतं त्या रेकॉर्डिंगपासून लागलेली आहे. आता सोपं झालं, एखादा शब्द आपण चुकलो तरी तेवढा कट करतात आणि पुढे चालू होतं. पण ती आम्ही जेव्हा रेकॉर्डिंग करत होतो तेव्हा हे नव्हतं. त्यामुळे सगळं शांतता ठेवा आणि रेकॉर्डिंग करा, ही एक मजा आमची वेगळीच होती. नारायणगाव आणि परिसरात अनेक जाहिरातींचं, दुकानांचं ओपनिंग असू देत, नवीन ऑफर्स असू देत, अनेक जाहिरातींना मी आवाज दिले, रेकॉर्डिंग केलं. त्याचबरोबर गणपती उत्सवात पूर्वी खूप जिवंत देखावे सादर व्हायचे आणि त्याच्यासाठीचे संवाद असायचे. त्यासाठी जवळजवळ जुन्नर तालुक्यात सगळीकडे आवाज त्या जाहिरातींना पण दिले. त्यामुळे ते नवरात्रोत्सव, गणपती उत्सव अशा जाहिराती ही कामं खूप करता करता सह्याद्री वाहिनीवरच्या एका काहीतरी शेतीविषयक कार्यक्रमाच्या जाहिरातीलासुद्धा आवाज देण्याचा योग आला. पण आत्ता असं वाटतं की आपण ह्याच्यात एक करिअर चांगलं करू शकलो असतो. पण नारायणगावात ती सोय नव्हती आणि आपण कसं तिथपर्यंत पोचावं हे त्या काळी माहिती नव्हतं. आता इतकं मीडियामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी येतात, वेगवेगळ्या कोर्सेसची आपल्या म्हणजे फोनमध्येच आपल्याला जाहिराती येतात. किंवा आत्ता आपण असं बघतो रेकॉर्डिंग तेव्हा फक्त वामन करायचे, आता आमचाच विद्यार्थी असलेला ओंकार माळवतकर उत्तम रेकॉर्डिंग करतोय, नंतर कृष्णा पांचाळ छान रेकॉर्डिंग करून पुण्यापर्यंतची कामं करतोय. असे अनेक लोक आता तयार झाली आहेत आणि त्या दृष्टीने काम करत आहेत. त्यामुळे तरुण मुलांना तिथपर्यंत पोचणं सहज शक्य आहे आत्ता. पण 25-30 वर्षापूर्वी ते नव्हतं. त्या मानाने असं वाटतं की अरे आपण हे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट ही एक चांगली आपलं करिअर झालं असतं, ते झालं नाही. पण तरीही नारायणगावसारख्या ठिकाणी आपण इतक्या गोष्टी करू शकलो याचंही नक्की समाधान आज वाटतं. ही व्हॉईस ओव्हरची कामं, आवाजाची कामं करता करता लक्षसारख्या सिरियलमध्ये मी काम केलं आणि तिथं ते लोक जे रेकॉर्डिंग करायला असायचे ते इतके खुश असायचे की आवाज तुमचा एकदम खणखणीत आणि स्पष्ट आहे. त्यांच्याकडनं मिळालेली दाद पण मला फार मस्त वाटायची. अभिनय ही एक वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या आवाजासाठी त्यांना काही ॲडजस्ट करायला लागत नाही. जे आपण इतके दिवस काम केलं आहे त्या आवाजावर, त्याबद्दल तिथं मिळणारी शाबासकी म्हणू किंवा प्रोत्साहन म्हणू, ते मला फार छान वाटायचं. नंतर पुण्यात पण मी स्वतः एका सिनेमात काम केलं होतं, माझं बिरबिर नावाचं. योगेश सोमण सरांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा, त्याच्यात माझी छोटी भूमिका होती. तर त्याच्यासाठी मी माझ्या स्वतःच्या भूमिकेसाठी तर केलंच, पण मी अजून 1-2 ठिकाणीसुद्धा डबिंगचं म्हणून काम केलं. पण नारायणगाव आणि पुणं हे दररोज जाऊन येऊन करणं हे काही खरं नव्हतं. त्यामुळे तो प्रवास जरा पुढे गेला नाही ह्या अंतरामुळे, असं मला वाटतं. पण आता शाळेतनं पूर्ण निवृत्त झालेली आहे आणि आवडती माझी बोलण्याची, काही कविता म्हणण्याची, गोष्टी वाचण्याची, त्याला आवाज देण्याची मी आता जोपासते आहे. म्हणजे काही कविता स्वतः लिहिणं
आणि त्या सादर करणं. माझ्याकडे आता मोबाईल आहे, नवीन टेक्नॉलॉजी माझ्या हातात आली आहे, त्याचा आपण उपयोग का करून घ्यायचा नाही असं मनात आलं आणि थोडा थोडा त्या दृष्टीने आता मी प्रयत्न करते आहे की त्या कविता सादर करणं, स्वतः काही कविता करणं, एखादी आवडलेली गोष्ट आपल्या सगळ्या फेसबुक फ्रेंड्सपर्यंत पोहोचवणं. या दृष्टीने फेसबुकवर मी जरा असते ॲक्टिव्ह. त्यात वयाचं बंधन काही ठेवलेलं नाही, कारण शेवटी आनंद मिळवणं हे तुमच्या हातात आहे आणि त्याला फार काही लागत नाही. त्यामुळे ज्यांना आवडतं ते असतात, त्या येतात, प्रतिक्रिया देतात, त्याचा मला आनंद मिळतो. छोटे छोटे व्हिडिओज करत असते आणि त्या वाचन मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आता ह्या दृष्टीने प्रयत्न करते. त्यामुळे त्यातनंही मला वेगळा आनंद मिळतो. व्हॉईस ओव्हरची अशी कामं करता करता सगळ्यांचं प्रोत्साहन मिळत गेलं. म्हणजे इतकं की परवा सुनेने माझ्या एक स्टँड आणि तो गोल रिंग पण दिली बरं का मला. कारण मी फेसबुकवर काय काय आता करते तर तुम्हाला लाईटचा काही प्रॉब्लेम यायला नको. घरातल्या लोकांचं आपल्याला प्रोत्साहन असतंच. मित्रमंडळी असतात जे आपण केलेलं सगळीकडे पाठवण्यासाठी. जसं की मी 2 जणांची नावं घेईन. एक माझी मैत्रीण अंजली पारगावकर आणि रवींद्र पारगावकर जे आमचे चेअरमन पण शाळेचे आहेत. या दोघांचं मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि मी एवढीशी चांगली काही गोष्ट केली, वेगळं काही वाचलं तर ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही जोडी नेहमी करत असते. असे अनेक जण आपल्याला आपल्या कामात मदत करत असतात, प्रोत्साहन देत असतात. आता नवरात्र सुरू होतं आहे. नवरात्र म्हणजे देवींचा उत्सव आणि महिलांचा उत्सव आहे. छान छान साड्या नेसून, रोजची ठरलेली एक साडी नेसून, नटून थटून महिला देवीला जातात. वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठी आपण करत असतो. पण फक्त तेवढंच 9 दिवसच आपले आहेत का? तर मला असं वाटतं वर्षातला प्रत्येक दिवस आपला आहे. देवीही आपल्याबरोबर रोज असते. तिची भक्ती पण आपण रोज करायलाच हवी. देवाला नमस्कार आपण मनोभावे दरवेळेस रोज करतो की नाही, तसं स्वतःसाठी पण आपण रोज थोडं तरी जगायलाच हवं असं मला वाटतं. घर, मुलं बाळं, वडीलधारी माणसं, घरातली कामं ही प्रत्येक बाईला, महिलेला न चुकणारी आहेत. आता तर महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत, नोकरी करतायत, घरातलं आटपून बाहेर जातात, परत घरी आल्यावर कामाला जुंपतात. हे म्हणजेच बाईपण आहे आणि ते खूप भारी आहे, हो की नाही? पण हे करता करता आपल्याला काय आवडतंय हे आपण शोधलं पाहिजे. आणि ते नुसतं शोधलंच पाहिजे असं नाही, तर त्यासाठी प्रयत्न पण केला पाहिजे. जे आवडतंय ते नक्की सगळ्यांनी करा. मला माहिती आहे ते खूप मोठं नसेलही कदाचित, किंवा ते फार भव्य दिव्य पण नसेल, पण जे आपण आपल्या आवडीचं करू त्यातनं मिळणारा आनंद निश्चित मोठा असतो. आणि ते एक जे आवडीचं काम आपण करतो की नाही, ह्या आपल्या रहाट गाडग्याच्या पलीकडचं बरं का, जे आपण ते करतो ते आपल्याला खूप वेगळी ऊर्जा देऊन जातं आणि लढण्यासाठी वेगळी शक्ती देतं असं मला वाटतं. जसा की माझा आवाज, जे बोलणं, त्यासाठी अभ्यास करणं, मी काय करायला पाहिजे, कोणाला मी नेहमी सिरियल्स वगैरे ज्या बघते ना, मी त्यातल्या साड्या बघणं किंवा काय दागिने हे माझं लक्ष नसतं. माझं लक्ष असतं संवादांकडे आणि कुठला शब्द कसा उच्चारला आहे बरं ते बघणं. याच्यात मला खूप आनंद मिळतो. अरे हा शब्द आपण असा म्हणला असता तर जास्त चांगलं वाटलं असतं. तुमची पण अशी आवड असेलच की. त्या दृष्टीने नक्की सगळ्यांनी प्रयत्न करावेत आणि आपल्यातल्या स्वतःतल्या स्वला शोधणं हा तुमचा प्रवास सगळ्या महिलांचा सतत चालू राहावा, ह्याच मी तुम्हाला शुभेच्छा देईन. त्यासाठी जरूर 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 प्रयत्न करा. धन्यवाद. बायमाणूस प्रस्तुत जागर नवदुर्गांचा या विशेष भागाचे प्रायोजक होते डॉक्टर सदानंद व पल्लवी राऊत यांचे विघ्नहर नर्सिंग होम, पुणे नाशिक हायवे, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आमच्या उपलब्ध सुविधा पुढील प्रमाणे: हृदयविकार, मधुमेह, पॅरालिसिस, आतड्यांचे विकार, सर्पदंश व विषबाधा, यासोबतच अतिदक्षता विभाग आणि डायलिसिस शस्त्रक्रिया विभाग सुद्धा कार्यरत आहेत.